पाहूयात एक खास रिपोर्ट। गेल्या 24 तासांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढले। सोसाट्याच्या वारा आणि जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक ठिकाणी पूर आला असून अनेक नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर करण्यात आलंय। पालघरमध्ये पावसाचं थैमान, रस्ते पाण्याखाली, घरं पाण्याखाली, चिंचणीतील नागरिकांचं स्थलांतर, शेकडो गावात वीज पुरवठा खंडित। गेल्या 3 दिवसांपासून पालघरमध्ये पावसानं हजेरी लावली असली तरी सुद्धा बुधवारी दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले। पाणी भरू लागल्यामुळे चिंचणीतील काही कुटुंबांचं प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आलं। मुसळधार पावसासोबतच सोसाट्याच्या वाऱ्यानेही थैमान घातलेला असून ठिकठिकाणी विजेचे खांब कोलमडून पडले। त्यामुळे शेकडो गावांमधील वीज पुरवठा खंडित झालाय। गेल्या 16 तासांपासून या गावांमध्ये वीज नाहीये, तर मोबाईलचीही रेंज मिळत नाहीये। पालघरच्या बोईसरमध्ये झालेल्या पावसानंतर धनानी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं। हे पाणी नागरिकांच्या घरातही शिरलं। पावसाचा जोर वाढल्यानंतर सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5 दरवाजे 75 सेंटीमीटरनं उघडण्यात आले। धामणी आणि कवडास धरणातून 37,303 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। यामुळे सूर्या नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। विक्रमगडच्या पाचमाड या ठिकाणी रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली, तर डहाणू जव्हार नाशिक मार्ग देखील बंद करण्यात आलाय। जव्हारमधील शिरपमाल या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाला। मी आपल्याला आवाहन करू इच्छिते की नदी, नाले तसेच धरणाच्या विसर्गाच्या क्षेत्रात किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या जवळ जाण्याचे टाळावे। सोबतच अनावश्यक प्रवास जो आहे ते कुठेही करू नये। पर्टिक्युलरली बंद केलेले रस्ते आणि पूल यांच्यावरून प्रवास करू नये। जे काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला स्थानिक प्रशासनामार्फत दिले जातील त्यांचे काटेकोरपणे पालन करावे। पुढच्या 48 तासात मुंबई कोकणासह परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जातो। पुढचे काही तास पालघरसाठी महत्त्वाचे आहेत, त्यामुळे कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे। राहुल पाटील, न्यूज 18 मराठी, पालघर। पालघर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सर्वाधिक फटका हा भात उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। नुकतीच रोपणी केलेली भाताची रोपं आठवडाभर पाण्याखाली राहिल्याने मोठ्या प्रमाणात खराब झाली आहेत। अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याबरोबरच भात रोपण्या वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। वेळ निघून गेल्यावर दुबार पेरणी करणेही शक्य नसल्याची व्यथा शेतकरी सध्या व्यक्त करत असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांनी। मागील 4 दिवस मुसळधार असा पाऊस झाला आणि यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। एकूणच पालघर जिल्ह्यात 75,000 हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्रावर भात शेती केली जाते। आताच शेतकऱ्यांनी जे आहे ती भात रोपणीच्या कामांची लगबग जी आहे ती सुरू केली होती, मात्र या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जे रोपणी केलेलं भात होतं ते कुठेतरी धुळीस मिळाल्याचं पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर हीच परिस्थिती आहे ती जिल्ह्यात पाहायला मिळते। साधारणतः मागील आठवड्यात पावसाने सुरुवात केल्यानंतर जिल्ह्यातील पूर्व आणि पश्चिम भागात शेतकऱ्यांनी भात रोपण्यांची कामांची लगबग जी सुरू केली होती ती कुठेतरी या पावसामुळे खोळंबली। त्यातच जो मुसळधार पाऊस झाला, जी पूर परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली, त्यामुळे संपूर्ण हे रोप जे आहे ते पाण्याखाली साधारणतः 3 ते 4 दिवस होता आणि त्यामुळे या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणी आणि दुबार रोपणीचं संकट जे आहे ते ओढवल्याचं चित्र पाहायला मिळेल, कारण की अशीच परिस्थिती आहे ती हजारो हेक्टरवरती झाल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, कसं नुकसान झालंय या पावसामुळे शेतीचं तुमच्या? शेतीचं म्हणजे ह्या पावसात पूर्णतः म्हणजे त्या मातीसह पीक आणि माती सगळंच वाहून गेलेलं आहे। म्हणजे शेतकरी सध्या तुम्ही जसं म्हणताय ते दुहेरी संकट म्हणजे दुहेरीपेक्षा डबल संकटात आहेत ऑलरेडी। आता तुमच्या मदतीने किंवा तुमच्या प्रयत्नाने प्रशासनाने आमची काय सोय करता येईल किंवा काय मदत करता येईल हेच आता पाहावं लागेल। पेरणी केलेलं जे बी होतं त्याच्यासोबतच जी मजुरी लागली रोपणीसाठी ती पण आता वाया गेली कुठेतरी। अक्षरशः म्हणजे अर्थातच मजुरी, ट्रॅक्टरचा खर्च, खत, बियाणं सगळंच वाहून गेलं ना। त्यामुळे आता काहीच म्हणजे काहीच उरल्यासारखं वाटत नाही असं।
शासनाकडे काय मागणी असेल? पंचनामे केले काय? कोण आलेलं बघायला? नाही नाही, आपल्याशिवाय सध्या तरी इथं कोणीच आतापर्यंत पाऊल टाकलेलं नाही. त्यांची म्हणजे अपेक्षा आहे की त्यांनी यावं, प्रशासनाने पंचनामे करावेत. बघूया आता काय होतं. नक्कीच एकूणच पाहिलं तर पालघरच्या म्हणजे बहुतांशी भागात भात शेती केली जाते आणि याच पावसाळी भात शेतीवरती येथील कुटुंब जे आहेत ती वर्षभर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र प्रत्यक्षात आता हे जे नुकसान झालंय त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या कुटुंबांचा आणि मुलाबाळांचा सांभाळ किंवा मग त्यांना अन्नधान्य वर्षभर द्यायचं कसं, असा प्रश्न जो आहे तो या सगळ्यांसमोर उभा राहिलेला आहे. न्यूज 18 मराठीसाठी राहुल पाटील, पालघर. तर नाशिक जिल्ह्यातही निफाड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. सायखेडा इथल्या पुलावर पाणी आल्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. चांदोरी गाव आणि बाजारपेठेतही पावसाचं पाणी शिरल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारातही पाणी शिरल्याने आरोग्य यंत्रणेवरही परिणाम झालाय. परिस्थिती लक्षात घेता प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवलं जात आहे.